ब्लॉग चालू केला आहे. तर चालले आता मित्राच्या बड्डेला. माझ्यासोबत आहे बघा दक्ष मागं. तर आता दोघं चालले आम्ही एक ओळखा दक्षच्या घरी आले तुम्ही. तर त्याला सोबत नेत आहे. आता चला त्याच्या घरी जाऊन पोकेमॉन गो खेळत आहे. चला आता जातो मी त्याच्या घरी. तिथे जाऊन तुम्हाला भेटतो. आता पोचले त्याच्या घरी. तुम्हाला दाखवतो बड्डे बॉय जरा बसले बघा मोबाईल घेऊन बसले बड्डे बॉय. बघा बड्डे बॉय आमचा. हॅपी बड्डे. थँक्यू थँक्यू. बघा बड्डे बॉय मोबाईल घेऊन बसले. हे बघा बड्डे बॉयची मांजर. पांढरे पांढरे मांजर. ये म्हणे इकडे कसली क्यूट दिसते. बघा बड्डे बॉय काय तयारी नाही याची अजून. बसला मोबाईल घेऊन. आम्हाला 8:30 वाजता बोलवलं त्याने. आता वाजले बघा किती 9 वाजले. बघा मोबाईल घेऊन बसला. याची काय तयारी नाही अजून. आम्हाला लवकर घाईघाईने बोलवलं आहे. आणि हा बघा आमचा पोकेमॉन मास्टर. त्याला जम्प पोकेमॉन खेळायला आवडतो. आणि मांजर बघा काय रे मांजरचं ना मन्या. बघा मन्या कसले पांढरे लोक दिसते. बघा बड्डे बॉय. आणि बघा राणूचे मैत्रीण आहे. आणि काका आले तिकडं. आणि काका आहे पप्पा आहेत गोटूचे. चप्पा आणि मम्मी. आपल्या जमवलं आहे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ramesh. Happy birthday to you. सगळ्या निगेटिव्हिटी लोकांना काय वाटेल हे सतत पहिल्यांदा फार महत्वाचं असतं. आणि हे पहिलं सुरू होतं जेव्हा नंतर आपण माझा फोटो काढा. असं वाटेल की अरे असं बड्डे बॉयनी पावभाजी आणले खायला. आणि हा बघा आमचा दक्ष बाबू. पोकेमॉन काय सुटत नाही त्याच्याकडं. पोकेमॉन शिवाय काही जमत नाही. बघा बड्डे बॉय चाललाय घाई घाई त्याची. बघा जाम फोन येतात त्याला. बघा तो चालला आता. त्याला जाम फोन येतात गाई. चालले आता कुठं कोणा तिथं नको जा तू. आम्ही निघतात. बघा ही राणूची मैत्रीण आले. तिला पण बसला. तो चालला तर दुसरीकडे केक कापला. आणि मग आता नाश्ता करून निघू थोड्या वेळात.